मुख्याध्यापिकेचं विद्यार्थ्यांशी लफडं, शिक्षक पतीवर विष प्रयोग, नंतर मुलांच्याकडून पेट्रोल टाकून पेटवले। लोहारा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चौसाळा जंगल परिसरात एका अज्ञात इसमाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्यापासून सुरू झालेला हा तपास एका धक्कादायक वळणावर येऊन थांबलेला आहे। सुरुवातीला गुन्हेगार कोण हाच मोठा प्रश्न होता, पण केवळ 5 दिवसात पोलिसांनी गुन्ह्याची संपूर्ण शृंखला उलगडून खुनामागील आरोपींच्यासह मृतदेहाची ओळख पटवली। तपासाच्या अंतिम टप्प्यावर जे काही उघडकीस आले आहे ते थरकाप उडवणारं होतं। ही घटना सविस्तर पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। यवतमाळ शहरातील सुयोग नगर येथे शंतनू अरविंद देशमुख वय वर्षे 32 हा आपल्या पत्नीसह राहत होता। शंतनू हा शहरातील सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कार्यरत होता, तर त्याची पत्नी निधी शंतनू देशमुख, मूळ नाव निधी प्रशांत तिवारी, वय वर्षे 23 ही मुख्याध्यापक पदावर कार्यरत होती। विवाह व्हायचे होते। शंतनू हा शिक्षक नेते अरविंद देशमुख यांचा मुलगा असून तो राऊत नगर येथे राहत होता, तर निधी तिवारी शहरातील शिंदे नगरात वास्तव्यास होते। ते दोघे एकाच शाळेमध्ये कार्यरत होते, त्यामुळे त्यांची ओळख झाली। ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि पुढे प्रेमात झाले। ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले। त्यांचे प्रेमाचे नाते अतूट झाल्याने त्यांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला। 1 वर्षापूर्वी त्या दोघांनी प्रेमविवाह केला। लग्नानंतर हे दाम्पत्य सुयोगनगर परिसरात राहू लागले। दोघेही शिक्षक असल्याने सारे काही सुरळीत सुरू होते हे सर्वांना वाटत होते, पण त्या दोघांचे एकांतात काही वेगळे सुरू होते। काही दिवस संसार सुरळीत झाला, पण नंतर मात्र शंतनूने दारू पिऊन पत्नीला त्रास देणे सुरू केलेले होते। एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्याने आपल्या पत्नीचे काही एकांतातील व्हिडिओ बनवलेले होते। तो पती असल्यामुळे ती बिनधास्तपणे वावरलेली होती, पण आता तेच व्हिडिओ त्याने हत्यारासारखे वापरण्यास सुरुवात केलेली होती। ते अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करतो अशी धमकी देऊन तो सतत पैशाची मागणी करत असल्यामुळे ती अस्वस्थ झालेली होती। वास्तविक दोघेही तरुण होते, सुशिक्षित होते, नोकरी करणारे होते, विशेष म्हणजे शिक्षक होते। समाजामध्ये त्यांना मान सन्मान होता, पण आत मात्र सगळेच बिघडत गेलेले होते। त्याच्याकडून सतत होणाऱ्या त्रासाला ती वैतागून गेलेली होती। यातून सुटण्याचा कोणताच मार्ग तिला सापडत नव्हता। पती शंतनूला आयुष्यातून घालवायचे असेल तर त्याला या जगातूनच घालवावे लागेल असे तिला आता वाटू लागलेले होते। या विचारातून तिने एक प्लॅन आखला। त्याला थेट मारता येणे शक्यच नव्हते। गाफील ठेवून मारायचे तर काय करावे यासाठी ती माहिती गोळा करू लागलेली होती। तिने गुगलवरून माहिती घेऊन विषारी ज्यूस तयार केले। तिने पूर्ण प्लॅन करून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केलेली होती। मंगळवार 13 मे रोजी निधी आणि शंतनू हे दोघे आपापल्या कामात होते। निधी प्रेमाने वागत होती, तोही खुश झालेला होता। रात्री तिने त्याला बनाना शेक दिले। तो घटाघट प्यायला, पण त्याला माहिती नव्हते की त्या बनाना शेकमध्ये विष आहे। काही वेळातच त्याला त्रास जाणवू लागला। ती ओळखायचे ते ओळखून गेली। तिने त्याला बेडरूममध्ये झोपण्याचा सल्ला दिला। तो शांतपणे झोपला आणि काही वेळातच संपूर्ण शरीरामध्ये विष पसरल्याने त्याचा मृत्यू झाला। तो तर मरून पडलेला होता, पण आता मृतदेहाचे करायचे तरी काय हा मोठा प्रश्न होता। कारण मृतदेह सापडला तर विष पोटात गेल्याने मृत्यू झाल्याचे उघडकीस येणार होते। त्यामुळे या प्रकरणाचा कोणताच पुरावा मागे राहू नये असे तिला वाटत होते। त्यासाठी तिने दुसरा प्लॅन केला। कोचिंग क्लासमधील 3 अल्पवयीन मुलांना म्हणजे विद्यार्थ्यांना हाताशी धरले। दिनांक 13 मेच्या रात्रीपासून 14 मे सकाळपर्यंत रात्रीच्या वेळी एका विद्यार्थ्यांच्या मोपेड वाहनावरून 2 जणांनी शंतनूचा मृतदेह चौसाळा जंगलात नेऊन फेकून दिला। काम फत्ते झाल्यावर 2 विद्यार्थी त्या ठिकाणावरून परत आले। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मृतदेह कोणाला दिसल्यास ओळख पटून आपण केलेल्या कृत्याचा भांडाफोड होऊ शकतो असा विचार निधीच्या मनात आला। त्यामुळे मृतकाची ओळख पटू नये आणि पुरावा नष्ट करण्यासाठी दुसऱ्या दिवशीही पुन्हा तिने विद्यार्थ्यांना घटनास्थळी जाऊन मृतदेह जाळण्यास सांगितल्यामुळे दिनांक 14 मे रोजी रात्री विद्यार्थ्यांनी वाघापूर परिसरातील एका पेट्रोल पंपावरून पेट्रोल विकत घेतले होते। मोपेड वाहनाने चौसाळा परिसरातील घटनास्थळ गाठले। मध्यरात्रीपासून
त्यांनी शंतनूच्या मृतदेहावर पेट्रोल ओतून पेटवून दिले आणि पहाटेच्या सुमारास घटनास्थळावरून त्या विद्यार्थ्यांनी पळ काढला। काम तर फत्ते झालेले होते, आता मागे काहीच उरले नव्हते। गुरुवार दिनांक 15 मे 2025 रोजी किटाकापारा रोड चौसाळा जंगल परिसरात चौसाळा ते किटाकापारा रोड पासून 32 फूट असलेल्या खोलगट जागेवर अंदाजे 30 ते 40 वयोगटातील अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह, वजन अंदाजे 60 ते 65 किलो, उंची 5 फूट 8 इंच, अर्धवट जाळलेल्या स्थितीत, अंगात कथिया रंगाचा फुलबाईचा शर्ट, कथिया रंगाचे अंडरवेअर, पॅन्ट नसलेला अशा वर्णनाच्या इसमास कोणीतरी मारून आणि अर्धवट जाळून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने फेकून दिल्याचे दिसून आले। या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांनी तात्काळ लक्ष घालून स्थानिक गुन्हे शाखा आणि लोहारा पोलीस स्टेशनच्या पथकांना घटनास्थळी रवाना केले। पोलीस निरीक्षक यशोधर मुनेश्वर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित तपास सुरू झाला। घटनास्थळी कोणताही स्पष्ट पुरावा नव्हता, ना मोबाईल, ना ओळखपत्र, ना प्रत्यक्षदर्शी, फक्त फॉरेन्सिक टीमने जप्त केलेला शर्टाच्या बाहीचा तुकडा आणि बटन हेच एकमेव धागेदोरे होते। पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यासह वाशिम, वर्धा, अमरावती ग्रामीण या शेजारच्या जिल्ह्यात दाखल मिसिंग रिपोर्ट तपासायला सुरुवात केली। या दरम्यान गोपनीय माहिती मिळाली की शंतनू अरविंद देशमुख हा दिनांक 13 मे पासून बेपत्ता असून तो सनराइज स्कूलमध्ये शिक्षक होता। या माहितीच्या आधारे पोलिसांनी शंतनूच्या मित्रांच्याकडून माहिती घेतली। त्याचा एक सहकारी सुजित भांदुकर याने जाळलेल्या शर्टाच्या तुकड्याचे फोटो पाहून तो शर्ट शंतनूचा असल्याचे सांगितले। त्यानंतर पोलिसांनी शंतनूच्या घरी सुयोगनगर येथे जाऊन चौकशी केली। त्याची पत्नी निधी देशमुख हिला विचारले असता तिने पती 13 तारखेला घर सोडून गेल्याचे सांगितले। तसेच तो त्याच्या मित्रांच्या संपर्कात असल्याचेही सांगितले, कारण शंतनूच्या मोबाईलवरून त्याच्या मित्रांच्या सोबत निधीच व्हॉट्सॲपवर चॅटिंग करत होते। त्यावरून आपला पती हा बाहेरगावी गेल्याचे भासवत होते। मात्र शंतनू ज्या पद्धतीने चॅटिंगवर संवाद साधत होता त्यामध्ये आणि आताच्या चॅटिंगमध्ये तफावत असल्याचे मित्रांनी पोलिसांना सांगितलेले होते। तसेच तिच्या बोलण्यात विरोधाभास होता। पोलीस अधिकाऱ्यांनी तिला विश्वासात घेत चौकशी केली असता तिने धक्कादायक कबुली दिली। शंतनूने सतत दारूच्या नशेत शिवीगाळ आणि मारहाण करणे, पैसे मागणे आणि मागील महिन्यांच्या पासून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणे याला कंटाळून मी 13 मे रोजी सकाळी त्याला विष घालून बनवलेला बनाना शेक पाजला आणि त्यातूनच त्याचा मृत्यू झाला। खुनानंतर निधीने आपल्या ट्युशनला येणाऱ्या 3 अल्पवयीन मुलांच्याकडून मदत घेतली। त्याने मिळून मृतदेह चौसाळा जंगलात नेऊन पेटवून दिला, जेणेकरून पुरावे नष्ट होतील। दिनांक 20 मे 2025 रोजी निधी शंतनू देशमुख हिला औपचारिकपणे अटक करण्यात आली। तिच्या कबुलीवरून व फॉरेन्सिक पुराव्यांच्यावरून तिच्यावर खुनाचा गुन्हा ठोसपणे सिद्ध झाला आहे। सबळ पुरावा मिळून आल्याने आरोपी निधी देशमुख हिला दिनांक 19 मे 2025 रोजी अटक करून पुढील तपासकामी पोलीस स्टेशन लोहारा यांच्या ताब्यात देण्यात आले। तसेच दिनांक 20 मे 2025 रोजी त्याने विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन लोहारा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले। पुढील तपास लोहारा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर करत आहेत। निधी देशमुख म्हणजेच तिवारी हिने महिन्याभरापूर्वीच मिशन MPSC 2023 नावाने ग्रुप तयार केलेला होता। या माध्यमातून मुलांना रात्री 3 वाजता कॉल करून विद्यार्थ्यांना उठवत होते। त्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी असाइनमेंट देत होते। त्यामुळे चांगल्या कुटुंबातील पालक आणि विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकलेला होता। तसेच PMO कार्यालयात PRO म्हणून असल्याची बतावणीही करत होते। निधी देशमुखकडे काही विद्यार्थी शिकवणी करता जात होते। त्या विद्यार्थ्यांच्यापैकी 3 विद्यार्थ्यांची मदत घेऊन पतीचा खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत घेतल्याचे उघडकीस आले आहे। पोलिसांनी केलेल्या तपासामुळे गुंतागुंत प्रकरणाचा उलगडा आता झालेला आहे। ही कामगिरी यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने आणि इतर सहकाऱ्यांनी चोख हा तपास पूर्ण केलेला आहे।